गावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतो। अगदी गावाची जर्सी परिधान करून आपण प्राणपणाला लावून जेव्हा गावासाठी खेळत असतो ना, तेव्हा आपल्या 12 खेळाडूंच्या मागे आपलं अख्खं गाव उभं असतं। कारण प्रश्न गावाच्या सन्मानाचा असतो आणि आज तुम्हाला तुमच्या गावासाठी खेळायचं आहे, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी हे ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉल खेळलं जातं। दरम्यान मंडप डेकोरेटर जर कुठे असेल तर आपण पहा, काहीशा लाईट्स खाली पडलेले आपल्याला पाहायला मिळतील। आपण मंडप डेकोरेटरला देखील सूचित करतोय। सलामीची जोडी यावेळेला मैदानामध्ये दाखल झाली आहे। स्ट्राईकला आपण सौरभ पाटील आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज रणजित ठाकूर ही जोडगोळी मैदानामध्ये आली आहे। सौरभ आणि रणजित ही जोडगोळी आणि गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। दरम्यान आपण सूचना देतोय पहा, 4 षटकामध्ये तुम्हाला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत। अगर तुम्ही वेळ लावाल तर तुमचा एक खेळाडू मात्र सर्कलमध्ये घेतला जाईल। पूर्ण 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 5 षटकं पूर्ण करावी लागतील। गोलंदाजीसाठी साहिल सज्ज होताना पाहायला मिळतोय। अगदी काही क्षणातच पंचांचा हिरवा कंदील आमच्यापर्यंत पोहोचेल आणि पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत आला। मॅच ऑन, गेम ऑन, प्रारंभ आणि या आजच्या पहिल्या मॅचला करूया शुभारंभ। गणपती बाप्पा मोरया। पहिला चेंडू जोरदार भिरकावून मारला आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग पिकअप शॉट, षटकार। ती स्वॅगचे स्वागत केलंय। पहिल्या चेंडूवरती दणका लगावला। स्लोवर वन चेंडू पीक केला, एलिव्हेशन कमी, डीप मध्ये क्षेत्ररक्षक टिपलाय झेल। आणखी अगदी पहिला फलंदाज झाला झेल बाद। विकेट क्रमांक 1 तंबूच्या आसऱ्याला। चेंडूवरती षटकार त्यानं ठोकला होता, परंतु पुढच्या चेंडूवरती आणखी एक दणका देण्याचा प्रयत्न या फलंदाजाचा राहिला, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं। अगदी डीप मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षकाने टिपला झेल आणि या ठिकाणी पहिला धक्का, पहिला हादरा आणि पहिला दणका बसला। इनेट नंबर 3 वरती नवीन फलंदाज करण पाटीलला या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। साहिलने पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर खेळला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्यानं सांगून टाकला की तुम्हाला षटकार मारू शकतो तर पुढच्या चेंडूवरती तुम्हाला डगआउट मारणं मध्ये पाठवण्याची ताकद माझ्याकडे देखील आहे। एक चांगली गोलंदाजी आपल्याला साहिलची देखील पाहायला मिळाली आहे, कारण की P1चं पहिलं षटक तो हाताळतोय। आपल्याला लोअर फुल टॉस चेंडूवर दिशा दिली आहे आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर दणदण करून निघून गेला। धावा मिळतील 4, चौकार। दरम्यान अगदी विकेट मिळाली होती अगोदरच्या चेंडूवरती। लोअर फुलटॉस चेंडू करून बसला आणि त्या वेगावरती अगदी आपली फक्त बॅट टाकली, दिशा दिली चेंडूला आणि या ठिकाणी चौकार मिळाला। तो नवीन आलेला फलंदाज करणला, त्यानं देखील आपलं स्वतःचं खातं खोललंय चौकारानं। अकुट टप्प्याचा चेंडू पूल केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिला दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, धोका संभवला असता,
परंतु रनिंग बिटवीन द विकेट अगदी वेगवान पाहायला मिळाली, त्यामुळे 2 धावा करणना न देखील पूर्ण केले. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ झाली. अगदी 12 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वार्ध म्हटलं ना तर अगदी शांततेचा काळ असतो, अगदी थंड डोक्याने फलंदाजी करण्याचा क्षण असतो आणि तो एन्जॉय करत असताना बेलपाडा संघ स्लोवर वन फिंगर रोल केले. पंचांकडे सौशाच्या नजरेने पाहिलं, परंतु पंच आपल्या जागेवरती स्थिर आपल्याला पाहायला मिळतील. कारण की मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण दीपकजी पाटील विंधणे गावातील उरण पंच असोसिएशनचे एक दर्जेदार पंच यांना पाहू शकाल. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण शरद म्हात्रे बेंडकल गावातील एक दर्जेदार खेळाडू ॲज अ पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्या मैदानामध्ये पाहू शकाल. यावेळेला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय. डीप मध्ये कोणी नाहीये, चेंडू या ठिकाणी थांबणार नाहीये. आणखी एक दर्जेदार चौकार. दरम्यान षटक संपलंय पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 16 धावा की ज्यामध्ये एक षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी नक्कीच आपल्याला करणची पाहायला मिळाली. त्यांना 10 धावा ठोकल्या. पहिल्या चेंडूवरती आपण रणजितचा षटकार देखील पाहिला. सौरभच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला होता. आता मात्र स्ट्राईकवरती पोहोचला रणजित. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला तो पूर्णपणे प्रतीक्षेच्या यादीमध्ये राहिला होता, त्याला संधी मिळाली नाही. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर उरण टेनिस क्रिकेटमधलं सर्वात मोठं नाव जुगल घरात गोलंदाजीच्या लाईनवरती आणि अगदी सरळ चेंडू खेळून काढलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑफ वरून चेंडूची पकड केली. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान मितान सुरेश सुशांत घरत यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण एक मोठी ट्रॉफी देखील पाहतोय. कूलर देखील देण्यात आला, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. चेंडूने बॅटची कड घेतली आहे पहा, लेग स्लिप मध्ये अगदी दर्जेदार झेलला टिपला गेला, त्यामुळे विकेट क्रमांक 2 तंबूच्या आसऱ्याला. विकेट नंबर 2 करण पाटील मात्र मैदानाच्या बाहेर जातोय आणि एकाला झाकावा आणि दुसऱ्याला पाहावा. अगदी एक से बडके लेक हम लाए तोफे आणखी एक खतरनाक फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. नाव आहे प्रसाद पाटील. 2 गडी महत्वाचे बाद झालेले देखील पाहायला मिळाले. जुगर मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती 1 दिली, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्यांना करण पाटील सारख्या एका मातब्बर खेळाडूला मैदानाच्या बाहेर देखील पाठवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. उरण टेनिस क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जुगलची मोठी ओळख आहे. यावेळेला फटका या ठिकाणी फसलेला होता, परंतु क्षेत्ररक्षक काहीसा दूरवरती होता. चेंडूची पकड झाली, चेंडूची फेक झाली आणि दरम्यानच्या काळामध्ये एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. स्वतःचं खातं प्रसादने खोललं. अगदी पॉवर प्लेचं दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि गोलंदाजीसाठी आपण रनवेवरती गोलंदाज जुगल घरातला पाहतोय. सुरेख गोलंदाजी. सुले अगदी स्लोअर 1 चेंडू फिंगर रोल केले, गती कमी केली आणि या ठिकाणी फलंदाजाची काहीशी फसगत आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे डॉट आलाय चेंडू. कारण की या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडूला खूप सारं महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण आजच्या दिवसातील पहिली मॅच एन्जॉय करतोय, जी नक्कीच अगदी BCC भेंडकल ब आणि
अर्णव यंगस्टार बेलपाडा संघाच्या माध्यमातून पाहतोय. स्क्वेअर लेग पंचाच्या दिशेने चेंडू टोलावला, डीपमधून क्षेत्ररक्षक जिथपर्यंत येईल ना फक्त सिंगल पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं. पॉवर प्ले दुसरा ऑन आहे. एक क्षेत्ररक्षक आपण डीपमध्ये लॉंग ऑनला पाहू शकाल, एक क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑफला आणि एक क्षेत्ररक्षक अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध तैनात करण्यात आला. अगदी चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते जुगलची, की जशा प्रकारे तो गोलंदाजी करतोय ना तसं त्यानं क्षेत्ररक्षण सजवलं. आडव्या बॅटने खेळायचा होता. निसर्गाचा नियम इथं आड येईल, जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही. एक सुंदर षटकाची या ठिकाणी सांगता झाली आहे. या गोलंदाजीसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. अगदी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. फक्त 3 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या आणि या षटकामध्ये 2 षटकाची आपण गोलाबेरीज केली तर धावसंख्या झाली धावफलकावरती 19 धावा. अगदी 2 षटकाचा खेळ संपला. आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. आपण आणखी एक बदल पाहतोय. भावनेश ठाकूर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अगदी लोणच्याप्रमाणे मुरलेला आणि अनुभवाने भरलेला हा खेळाडू यावेळेला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झाला. बॅकफुटला जाऊन चेंडू पंच करण्याचा प्रयत्न अगदी या ठिकाणी फुल गेला आणि झेल उडाला आणि झेल टिपला गेला. त्यामुळे आणखी एक फलंदाज, आणखी एक धक्का. विकेट नंबर 3 तंबूच्या आसऱ्याला. पुरा पुढे पुढे सरकत गेला ना तर अवस्था मात्र थोडीशी डळमळीत होताना पाहायला मिळाली. कारण की नक्कीच एक सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये थोडीशी गाडी ट्रॅकवरून उतरली होती, परंतु जुगलने त्याला पुन्हा एकदा ट्रॅकवरती आणला आणि पहिल्या चेंडूवरती अगदी भावनेशने एक सर्वात मोठा विकेट देखील मिळवून दिला. नवीन फलंदाज सर्वेश मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अकोट टप्प्याचा बॉल आहे, पूल केला आणि क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडूपर्यंत पोहोचेल का? आणि चेंडू मात्र त्यांना हुलकावणी देखून निघून गेला. धावा मिळतील 4. चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला, कारण की डावखऱ्याचा गोलंदाज आहे आणि डावखऱ्याचा फलंदाज आणि नेहमी ज्या वेळेला ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ना त्यावेळेला फलंदाज यशस्वी होताना पाहायला मिळतो. त्यामुळे हा चौकार सर्वेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जी थांबली होती ती धावसंख्या पुढे एकदा पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 23 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. यावेळेला फास्टर वन अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जात असताना आपण पाहिला. चांगली गोलंदाजी, कारण की नक्कीच हा खेळाडू आपण पाहिला ना तर अष्टपैलू खेळाडूमध्ये भावनेचं नाव या उरण तालुक्यामध्ये घेतलं जातं. शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि या ठिकाणी धावबाद करण्याचा प्रयत्न जरूर झाला. पंचांनी मात्र लेग बाईचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला.
आणि स्पर्धा आपण पाहतोय ना, तर आमचे समालोचक मित्र उमंगजी भोईर हे लाईव्ह पाहत आहेत. त्याने देखील आपल्या बेंडकल संघाला खूप साऱ्या शुभेच्छा पोहोचवल्यात. आपण त्यांना या शुभेच्छा देऊया आणि आपण उमंगजी भोईर यांना विनंती करूया, आपण देखील व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. दरम्यान तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. जास्तीत जास्त रूल देत नाहीये, मोठे फटके मारण्याचं स्वातंत्र्य दिले जात नाहीये. आडव्या बॅटने खेळायचा होता, पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आहे, कारण की फक्त भीमरसाठी आणि रनआउटसाठी तुम्हाला रिओ वापरता येईल याची नोंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण की आपण पाहतोय ग्रामीण स्पर्धा आहे, आमच्याकडे स्किनोमीटर नाही आहे अगदी, त्यामुळे ही सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार नाही. अल्ट्रा एजची सिस्टीम देखील आमच्याकडे नाही आहे. लाऊड अपील करण्यात आला, पंचांनी मात्र फेटाळून लावला. तिसरं षटक प्रगतीपथावरती, धावसंख्या आपण 24 धावा धावपलकावरती देखील पाहतोय. आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागणार आहे, कारण की पूर्वार्ध आणि या पूर्वार्धामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागणार आहेत. कारण की कालच्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहिली ना, तर बेलदारवाडा संघानं अगदी 42 धावा काढल्या होत्या आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्या 43 धावांचा पाठलाग करत असताना सोनारी संघ कालच्या रात्रीमध्ये पराभूत झाला होता. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न होता, अगदी ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळालं होतं. जायचं होतं वाशीला, परंतु चेंडू गेला काशीला, त्यामुळे एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा लेग बाईचा इशारा आला, त्यामुळे ही धाव प्रसादच्या खात्यामध्ये नाही तर अतिरिक्त धावेमध्ये जोडली जाईल. धावसंख्येमध्ये पाणी मैदानामध्ये घेऊन जा. आपण 12व्या खेळाडूला विनंती करूया, दोन्ही संघाच्या बाटल्या आपण घेऊन जायच्या आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय, 26 धावा. आपण जाऊया डीजेकडे आणि ऐकूया एक मोठंसं गाणं. क्रिकेटवरती लाईव्ह थेट प्रक्षेपित करत आहोत. अगदी क्लीन आणि सुंदर टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आपण विनंती करूया, जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय करतात, की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बेल आयकॉनला देखील हिट करा, की जेणेकरून आगामी येणाऱ्या स्पर्धेची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वाधिक आणि सर्वप्रथम मिळणार आहे. अगदी सुंदर क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते उरण टेनिस क्रिकेट, कारण की खऱ्या अर्थानं आमचे परममित्र सूरज पाटील भूम गावातील आपल्या मराठी तरुणाने अगदी सर्वात सुंदर हा उपक्रम राबवला आणि आताच्या घडीला उरण तालुक्यामध्ये नाही तर रायगडमध्ये ही वाहिनी आणि त्या वाहिनीचं नाव लौकिक आपल्याला पाहायला देखील मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये बदल होतोय. चौथ्या षटकासाठी गोलंदाज आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आला तो जुगल करत. आता मात्र हात खुलावे लागतील, बॅटचा पेस तुम्हाला मध्ये खोलावा लागेल, हवाई हल्ले करावे लागतील. यावेळेला एलिव्हेशन कमी आहे, पहा स्वतः झेल घेण्यासाठी झेपावला होता. पहा झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु कौतुक करावं लागणार आहे जुगलचं, कारण की त्याने प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती हे झेल घेण्यासाठी. कारण की त्याला माहीत आहे झेल कारण की कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात आणि प्रसाद पाटील हा एक घातक फलंदाज आहे आणि त्याला संधी देणं आणि ते किती अंगलट येणार आहे तो येणारा काळ आणि वेळ जरूर सांगणार आहे. परंतु त्याने जे प्रयत्न केलेत आणि त्या प्रयत्नाला देखील आपण सलाम करूया. परंतु प्रयत्नाला अपयश आलं. एक धाव पुन्हा एकदा बेलपाडा संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग बॉटम हँडचा केलाय वापर आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. एक बेधुंद षटकार.
दरम्यान आपण पुढच्या मॅचसाठी इन्व्हाइट करत आहोत. पहा, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. बालचंद्र अँड बाळास्पोर्ट डोंगरी आणि RS कोटनाका संघाचे संघनायक आपण आज विनंती करण्यात येते की पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण आयोजकांची संपर्क साधा. दरम्यान झोहे पेनचा अगदी दर्जेदार पहाडी आवाज अमितजी म्हात्रे यांचं शुभागमन झालं. आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे आणि आमचे लाडके प्रेक्षक खऱ्या अर्थानं अमितजी म्हात्रेंना खूप सारे पसंत करतात आणि त्यांचा आवाज आज या डोंगरी गावामध्ये धुमधुमताना देखील पाहायला मिळतील. परंतु एक डाव तुझा होता आणि एक डाव माझा होता या उक्तीप्रमाणे एक डॉट आलाय. आणखी एक चांगला बॉल पहा. षटकार खाल्ल्यानंतर पुढचे 2 चेंडू निर्धाव टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की नक्कीच असं म्हणतात, एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. कारण की छापील पुस्तके वाचल्याने अनुभव मिळत नाही. कारण की अनुभव मिळवण्यासाठी तुम्हाला अनुभवाचे पुस्तक वाचावं लागतं आणि अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. त्यामुळे नक्कीच चांगली गोलंदाजी साकारतोय. यॉर्कर बॉल कुठलंच या ठिकाणी पंचांचा 22चा इशारा येतोय आणि चेंडू निघून जातोय सीमारेखेच्या बाहेर. चौकार. बॉल अगदी भीषण होता, कमालीचा यॉर्कर होता. कारण की यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू अगदी लॉंग स्टॉपवरती जाऊन आपटला. त्यामुळे घडलं काय, ते 4 धावा बेलपाडा संघाला मिळाल्या. पुन्हा एकदा फिंगर रोल केले, परंतु पंचाने व्हाईट बॉलची घोषणा आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. कारण की आपण पाहिला तर वाईडची जी रिटर्न क्रीज आहे त्याच्या बाहेरून हा चेंडू गेला. त्यामुळे गोलंदाजाला दंडित केला. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होईल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 37 धावा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र धावसंख्येला काहीसा आकार येताना आपल्याला पाहायला मिळतो. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कारण की आपण पाहिलं ना तर जे पंच या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी तब्बल 2 तप आणि त्याहून अधिक काळ चांगलं क्रिकेट आपल्या गावासाठी खेळलंय आणि आता ते पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला विंधने गावातील दीपक पाटील पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला शरदजी म्हात्रे बेंडकल गावातील अगदी 2 दर्जेदार पंच पाहायला मिळतात. पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिलं होतं, परंतु पंचानं षटक संपल्याचा निर्वाळा दिलाय. वाईटसाठी तुम्हाला रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्हाला फक्त नो बॉल आणि रनआउटसाठी एक रिव्ह्यू दिला जाईल याची नोंद आम्ही तुमच्यापर्यंत प्रथमतच पोहोचवली आहे. धावसंख्या झाली आहे 37 आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. त्यामुळे शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. त्यामुळे आपण डीजेला पुन्हा एकदा संधी देऊया. ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. 37 धावा खऱ्या अर्थानं आई अंबाबाईच्या कृपारशीद्वाने लाभलेलं मैदान. 37 धावा झालेत. गुणलेखाच्या भूमिकेमध्ये तुमचा 12वाच खेळाडू आहे. कुठली चूक त्याच्या माध्यमातून केली जाणार नाहीये. 25 होत्या. कारण की खऱ्या अर्थानं आज गुणलेखाची थोडीशी कमी जंतरता आहे आणि आमचा 12वा खेळाडू, तुमचाच 12वा खेळाडू आमची मदत करतोय. त्याचं देखील आम्ही कौतुक करतोय. त्याचं नाव आहे यज्ञेश शाह. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. एक बिग फाईट मॅच, शेवटचा आणि अंतिम षटक, हाणामारीचं षटक, शेवटचे 6 शस्त्र आणि अस्त्र आणि ती जबाबदारी पाहूया कोणावरती दिली जाईल. दिनू घरत याला संधी मिळते. कारण की शेवटचं षटक म्हटलं ना तर स्लॉग ओव्हर आणि त्या शेवटच्या षटक टाकणाऱ्याच्या गोलंदाजाची कारकीर्द थोडीशी कमी असते. कारण की नेहमी त्याला हाणामारीचा सामना करावा लागणारा आणि शेवटच्या षटकासाठी फलंदाज प्रसाद आपली बॅट आता तळपली पाहिजे. कारण की धावा थोड्याशा कमी आहेत. अगदी 50+ धावा या मैदानामध्ये झाल्या पाहिजे. कारण की त्या फटक्यांसाठी खऱ्या अर्थानं ओळखला जातो. चला पुढच्या मॅचसाठी आपण इन्व्हाइट करत आहोत डोंगरी संघ
आणि आर्यस कोटनागा संघ चला टॉस साठी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत। दोन्ही संघांना विशेष सूचना आपण देतोय। एका बाजूला आपण डोंगरी टीम पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला इनॅक्शन मध्ये भालचंद्र अँड बाळासपूर डोंगरी आणि इनॅक्शन मध्ये आपण आर्यस कोटनागाला पाहू। पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, पहिल्या चेंडूवरती व्हाईट मिळते, आणखी एक एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होईल। 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। शेवटचं अंतिम षटक पूर्णपणे 6 चेंडू अजूनही बाकी आहेत। या 6 चेंडूमध्ये अगदी 3 मोठे फटके आले ना तर बेलपाडा संघासाठी एक मोठंसं आव्हान उभं राहील, कारण की आपण रात्रीची मॅच एन्जॉय करतोय। कालच्या रात्रीमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस या मैदानामध्ये पडला, षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली, कारण की हे मैदान कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी नंदनवन होतं। यावेळेला अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग, अगदी वाडिश मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा एक दर्जेदार षटकार। नक्कीच या फटक्यासाठी प्रसाद पाटील ओळखला जातो। नेहमी त्याच्या बॅटमधून आपण अगदी दर्जेदार चौकार आणि षटकार पाहिलं। अगदी जवळपास आपण काही षटक हा खेळाडू संथ खेळत असताना पाहिला, परंतु या ठिकाणी त्याची बॅट बोलू लागली आहे। जसा गोलंदाज देनू पाटील गोलंदाजीसाठी आलाय, पहिल्या चेंडूवरती त्याने ठोकलाय षटकार, धावसंख्या अक्षरशः भरारी घेतीये, मुसंडी मारतीये 44 धावा। आता जवळपास अर्धशतकाच्या जवळपास पोहोचला। एखादा मोठा फटका आला तर अर्धशतक देखील बेलपाडा संघ या ठिकाणी साजरा करू शकतोय। यावेळेला दांडी 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 गोलला फर्निचर डिस्ट, यू मिस आय विल डेफिनेटली हिट। आणखी एक फलंदाज प्रसाद पाटील होतोय त्रिफळाचित। अक्षरशः उघडून काढले। नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाला, आशिष कडू। पाहूया शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि आशिष कडू ची बॅट या मैदानामध्ये बोलेल का। अगदी लोअर फुल टॉस चेंडू आहे, गरंगाळत चेंडू मिड विकेटला चालला। क्षेत्ररक्षक पहा, चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाद होण्याची नामी संधी, फेकी खराब आहे आणि परंतु आपण पाहिलं तर चांगलं रिले फिल्डिंग पाहायला मिळाली, बॅकअप चांगलं पाहायला मिळालं। दिनेशने चेंडू अडवला, चेंडूची फेक केली, त्यामुळे 2 धावा। कारण की जर हा चेंडू जुगलच्या हातामध्ये गेला असताना तर मात्र धावबाद होण्याची शक्यता होती, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर हे शब्द वापरले जात नाहीत आणि जर आणि तर हे शब्द वापरले गेले नाहीत तर हा क्रिकेट देखील पूर्ण होत नाही। आणि यावेळेला फटका चांगला, पाहूया मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा अगदी लॉंग 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 वे षटकार। धावसंख्या मात्र 52, अर्धशतक फलकावर लागते। ज्या वेळेला तुम्ही अर्धशतक पूर्ण करताना त्यावेळेला एक मानसिक दबाव समोरच्या संघावरती दिला, परंतु खऱ्या अर्थाने मी कौतुक करणारा, कारण की अवे फ्रॉम द बॉडी शहरापासून चेंडूला पूर्णपणे दूर ठेवलं होतं। अगदी ऑफ साईडला चेंडू त्यांना ऑन साईडला खेचला, कौतुक करावं लागणार या फलंदाजाचं। चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। यावेळेला एलिव्हेशन कमी आहे, फटका फसलाय, जुगल धावलाय पहा चेंडूवरती आणि कमालीचा का म्हणतात कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, त्यामुळे नक्कीच कौतुक करावं लागणार आणखी एक फलंदाज, त्यामुळे तंबूच्या आश्रयाला
पुन्हा एकदा विशेष सूचना आपण देतोय भालचंद्र आणि बालास्पोर्ट डोंगरी आणि आर्यस कोट नाका. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय. टॉस करण्यासाठी या. शेवटचा बॉल. चला दरम्यान अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. शेवटचा बॉल होता आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. या ठिकाणी फलंदाज बाद, त्यामुळे फक्तच मिळेल सिंगल. पहा विशेष सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं आहे आणि आता मात्र दोन्ही संघांना टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि जर आपण उशीर कराल, जो संघ आणि संघनायक पहिला येईल त्याला टॉस विन दिला जाईल, याची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. भालचंद्र स्पोर्ट तसेच बालास्पोर्ट डोंगरी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या आर्यस कोट नाका आपण दोन्ही संघांना विशेष सूचना देतोय. आपल्याला टॉस करायचा आहे. दरम्यान इनिंग संपतीये. 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 53 धावाकडून 54 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलं आणि ते सेट झाल्यानंतर ते कसं पार होईल ते सांगण्यासाठी आपण करूया कॉमेंट्रीमध्ये बदल. अगदी जोहे पेनचा दर्जेदार आणि पहाडी आवाज अमितजी म्हात्रे यांच्या आपण जुबानी आपण या दुसऱ्या अंकाचं धावतं समालोचन ऐकणार आहोत. तर सन्माननीय अक्षय म्हात्रे बेलपाडा गावचे यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर या. धन्यवाद. हितेजी म्हात्रे यांचा सुमधुर आपण आवाज ऐकलात. अगदी त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. आणि आपण पाहत आहात कैलासवासी विनायक बाबूराव घरत स्मृती आणि कैलासवासी प्रल्हाद बाबूराव घरत स्मृती यांच्या सौजन्याने हिंदुहृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चषक 2025 जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला आमचे मुख्य आयोजक सन्माननीय परेश गरज साहेब. अर्णव 11 बेलपाडा वर्सेस वेद 11 बीसीसी भेंडकल बी टीम. दोनों टीमों के बीच ये कांटे का टक्कर का मुकाबला है. फिलहाल आज हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे ट्रॉफी का 2025 की दूसरी रात है और पूरी तरह से एक इनिंग एक पड़ाव खत्म हो चुका है और निर्धारित मेरे हिसाब से यहाँ 5 ओवर में रन बन चुके हैं 52 यानी 53 और जीतने के लिए 54 का टारगेट है भेंडकल के सामने. बघा बेलपाडा गावचे यूट्यूब फेमस सन्माननीय सतीजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या. डोंगरी गाव अगदी क्रिकेटची पंढरी आणि या गावची ग्रामदेवता अंबादेवी तिच्या चरणी नतमस्तक होतो. प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो आणि मॅच मध्ये वळतोय. हमारे साथ इस उड़न टेनिस क्रिकेट के ऑपरेटर सन्माननीय अंकित जी पाटिल मैनभम किरौली. हमारे इस बार देखा जाए दाएं हाथ में, बाएं हाथ में हमारे साथी स्कोरर हैं यज्ञेश, उनका भी हार्दिक स्वागत. और हमारे इस बार देखा जाए जो साउंड सिस्टम एक कड़क है, JBL के सभी साउंड. आणि सतीजी म्हात्रे आमचे गायक, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सतीजी. आणि पंच कोण आहेत? अरे वाह, एक लंबोजी दूसरे टिंबूजी, हार्दिक स्वागत. एक जगह शरद जी म्हात्रे, दूसरी जगह दीपक जी पाटिल. जोड़ी कैसे देखी? बड़े मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. तो फिलहाल 54 का पीछा है और मुकाबला शीघ्र ही शुरू कीजिए. रात काली है और बगैर टाइम पास काम, क्योंकि कल फाइनल है. और हमारे मैच रेफरी हितेश जी मैदान के अंदर जा चुके हैं. प्रेमनाथ बघा कसा माझा छकुला.
शुरुआत है टेलर है। यस, टाइम आउट इज इंपॉर्टेंट है, ये महत्वपूर्ण है। टाइम लगाओ। देखिए प्रेमनाथ कैसे आए बैग लेके, देखिए। हार्दिक स्वागत, तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत। यार सिर झुक जाए वही मंदिर है, यार नदी समा जाए वही समंदर है। जीवन के इस कर्म भूमि में युद्ध बहुत है, लेकिन जो हर जंग जीत जाए वही सिकंदर है, वही सिकंदर है। हिंदू देशों वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, इनके नाम की यह ट्रॉफी है। मुंबई आपली है आणि आवाज इथं आपलाच पाहिजे। पहली गेंद और ये उड़ाया, ये चल गए मिड विकेट के ऊपर। 1 2 3 गेंद बाउंड्री पर ठोक दीजिए। देखिए छत्रपति शिवाजी महाराज पहली गेंद के ऊपर खूबसूरत बाउंड्री मिड विकेट के पार। पावर प्ले का ओवर है और गेंदबाज है मिस्टर रंजीत, और रंजीत के ऊपर भावनेश ने लेफ्ट हैंड बल्लेबाज है, चौके के साथ स्वागत ऑन साइड के ऊपर। दूसरी गेंद ओ कट करने गए थे, वुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। क्रिकेट में गए थे ना कि छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। नेक्स्ट डिलीवरी और एक बार फिर से इस बार कॉर्नर पॉइंट के ऊपर खेला हुआ शॉट है, फील्डर मौजूद है वहां, लेकिन बैकअप पीछे अच्छा बेल पड़ा का। एक तो सिंगल जरूर मिलेगा और स्कोर आगे जाएगा। स्कोर पहुंचा है साथ ही स्कोरर 5 रन। क्या पंजाब बोर्ड के ऊपर आ चुका है। 2 कैमरामैन मौजूद है। मैदान पूरी तरह से भगवा हो चुका है। डोंगरी गांव में आज नाइट टूर्नामेंट का आयोजन हमारे मुख्य आयोजक करते सम्माननीय परेश गरज साहब, इनके माध्यम से तगड़ा 24 कैरेट का असली नियोजन। यस, कौन कह, वाह फील्डिंग देखिए, गुड फील्डिंग, वाह 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 वाह, तारीफ करना पड़ेगी बेल पड़ा के फील्डर की। नतीजा बाउंड्री होने वाली थी, लेकिन जो पॉइंटर गली के बीच से इस शॉट को खेला था, कट मारा था, लेकिन पीछे प्रोडक्शन था, इसीलिए इस गेंद के ऊपर सिंगल मिलेगा और टीम का स्कोर आगे बढ़ता है 6 रन। पांचवी डिलीवरी, ओ इस बार खराब गेंद, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद थी। अंपायर दीपक पाटिल सर ने उसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 8 पे स्कोर, 7 पे स्कोर। और इस बार घूम के खेलेंगे, अपील जरूर की थी, लेकिन इस बार अंपायर सहमत नहीं है। लेग बाई के रूप में सिंगल जरूर मिलेगा। इस अपील के चक्कर में देखिए, अगर विकेट कीपर चतुराई करते तो करीबी मामला होता, लेकिन ये चिकीरन इतनी तेज रफ्तार के साथ लिया, मानना पड़ेगा, तारीफ करना पड़ेगा भावेश और जुगल की, जो इस बीच सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 8। अंतिम बॉल शेष। उमंग भोईर किधर है? मैच देख रहे कहते जी, इधर है क्या? मैच देख रहे यूट्यूब के ऊपर आया है तो आइए। और ये ना चल बे बेटा, ऐसा नहीं करने का कभी, कैच कभी भी ड्रॉप नहीं करने का। कैच स्पिन दे, मैचेस पकड़ो, कैच जीतो मैच। कैच नहीं था ना, और माफ कीजिए टप्पा पड़ चुका था ऐसा लग रहा है। ओह यस, लेकिन फील्डिंग खराब हुई है। तो देखिए अंकित ने मुझे सही कह दिया, अंकित भी एक कमेंटेटर है, लेकिन उनका और हमारे मामू जी उनकी एक अलग कमेंट्री है। लेकिन स्कोर एक ओवर के बाद 9 पे स्कोर जा चुका है, बगैर नुकसान पे भेंकल टीम का स्कोर। ये भगवान भगवा मैदान है। तो वेद 11 बीसीसी भेंकल टीम का स्कोर है 9। टाइम आउट किया है बेलपाड़ा कप्तान, आपको मैं सूचना करता हूं।
20 मिनट में 4 ओवर खत्म करना है और अंपायर आपको भी वार्निंग ये है कि आपने वार्निंग देना है। तो हाँ, नहीं तो एक खिलाड़ी अंदर आएगा, ये 100 बजे, क्योंकि रात है, कोई दिन नहीं है, ये ध्यान में रखिए। वहां डीजल खत्म होता है जल्दी, मैच जल्दी खत्म हो जाएगा, आयोजक करता भी टेंशन में नहीं होंगे, वो भी घर जाएंगे, हम भी घर जाएंगे, तुम भी घर जाएंगे। टाइम इज मनी। जन्म में दोस्त ईश्वर की देन है, लेकिन मृत्यु ये समय की देन, तो समय के साथ चलो। कल 5 बजे देखो, 5:30, तो ऐसा नहीं तो मुझे ये लग रहा है कि ये 4 साढ़े 3 बजे खत्म होने चाहिए मुकाबले। इसीलिए खिलाड़ियों ने आयोजक कर्ताओं को योगदान देना चाहिए। 9 पे स्कोर प्रीतम, और ये लॉब किया, कैच है, पकड़ो कैच। ओ गुड, क्या देखिए, थोड़ा सा हितेश भाई भी फंबल हुए थे कि कैच पकड़ेंगे नहीं, मुंह में लग रहा हो, लेकिन एक सुंदर कैच को पकड़ा। विकेट नंबर पहला गॉन, और भेनकल टीम की बड़ी मछली जाल में। मेस्टर इस बार देखा जाए जुगल 2 रन बना के वापस डीजे। बघा, 5 टीम मध्ये जो संघ जास्त धावा काढेल त्या संघाला बाय आहे, याची दक्षता घ्या। बाय पाहिजे काय पंच, तुम्हाला पंच बाबू घ्या। स्कोर 9, लॉस ऑफ 1। हमारे डीजे मास्टर देखो कैसे टकाटक, अभी फोन भी आया था, हम फिट, इधर भी फिट, तुम्हारा फिट। स्कोर पहला ओवर खत्म, लेकिन दूसरे गेंदबाज इस बार तैयार भी है। विकेट तो पहला गिर चुका भी है, आते ही चलता गया जुगल को। तनीश मैदान के अंदर, ओ गुड बॉल, गुड डिलीवरी, शानदार डिसिप्लिन वाली ये गेंद नीचे रह गई, सब मरीन डिलीवरी कही थी। तो देखिए, गेंद जब नीचे रहती है ना, तो बल्लेबाज ने प्रयास किया था, लेकिन लेंथ सही है, तो गेंद कहीं खराब नहीं है, अच्छी गेंद है। 9 पे 1 विकेट गॉन भेनकल का। प्रीतम, और पुल किया, गुड ट्राई मिड विकेट के ऊपर। वाह 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 वाह, अच्छा, इसे फील्डिंग डिपार्टमेंट ऐसी बेलपाड़ा वाले, देखिए कैसी फील्डिंग की। वाह, कौन फील्डर है वो? सौरभ, गुड सौरभ, एफर्ट बहुत बढ़िया। और फिलहाल इस बार देखा जाए, यहां मिलेगा सिंगल। तनिष ने खाता ओपन किया और टीम का स्कोर आगे पहुंचा दिया है 10 आया, यानी कि दुहेरी आंकड़ा बोर्ड के ऊपर। जो टारगेट है ना, वो मेरे हिसाब से 54 का है, 54 का है बराबर। साथ ही हमारे स्कोर देखिए कैसे हैंडसम है और पतला है, लिखने में गर्म है। यंग है, साल मुझे 16 ज्यादा हो चुके, 18 तो वो बिल्कुल हमारे पक्ष में आ गए, क्योंकि 16वां साल बहुत कड़क होता है। 10-18 हो गए, लेकिन स्कूल में भी पढ़ रहे होंगे। ये स्टडीज इंपॉर्टेंट बात है। कॉलेज की याद आती है तो मुझे सब मेरे क्लास जो मेट थे सभी की याद मुझे आती है। और गेंद बॉल, लकड़ा तितर बितर, लकड़े के ऊपर गेंद ने लिया चुम्मा और बल्लेबाज को किया बाय बाय डीजे। जी कल्पना बघा, याला म्हणतात समय सूचकता। तिकडे पंच सुद्धा घाबरले या 16 वर्षामध्ये। और सुबह से हमारे अभी डोंगरी के जितेंद्र भाई सब जगह पे है, गांव में भी परफॉर्मेंस अच्छा। और नए बल्लेबाज साहिल, भेनकल टीम को बहुत 2 बड़े धक्के। स्कोर 10, लॉस ऑफ 2। चमकदार ट्रॉफी
भव्य दिव्य आयोजन नियोजन रात काली और उसमें उजाला देखिए कैसे चमक रहा है डोंगरी में। और स्कोर हो चुका है 10-2। और बैकफुट में जाकर के इनको पुल किया, शॉर्ट मिड विकेट के ऊपर फंबल हुए खिलाड़ी, मगर मिलेगा एक सिंगल। और इस सिंगल के साथ हम देख सकते हैं तो भेनकल टीम का स्कोर आगे बढ़ता है 11। दरम्यान वेळ होती सन्मानाची। व्यासपीठावरती आपण गणेश भोईर नवगर गावातील एक गोड व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे एक दर्जेदार कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत। अगदी महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत। बघा धावा संख्या झाल्या त्या 17ला 2 गडी मैदानाच्या बाहेर। आता मात्र तदनंतर सन्माननीय किशोर चंद्रकांत घरत डोंगरी गावातील अगदी सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचा सन्मान आपण या आणि अध्यक्ष उत्सव कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत। किशोर चंद्रकांत घरत यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती अगदी डोंगरी गावातील उत्सव कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करत आहोत। त्यानंतर व्यासपीठावरती बेलपाडा गावातील आमचे मित्र सतीशजी म्हात्रे अगदी गोड गायक आहेत आणि आताच्या घडीला खऱ्या अर्थानं ज्या नावाची चर्चा अख्ख्या रायगडामध्ये गुंफताना पाहायला मिळते, लग्न असो बारसं असू दे, की ज्यांची गाणी आपल्याला नेहमी ऐकायला येतात, शिवजयंतीला देखील त्यांची सुंदर सुंदर गाणी आणि त्याचे नोटिफिकेशन आम्हाला प्रत्येक वेळी मिळतं। अशा सतीश जी म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत। महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत। तदनंतर अक्षयजी म्हात्रे यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत। बेलकाडा गावातील अगदी सामाजिक कार्यकर्ते अक्षयजी म्हात्रे यांचा देखील आपण एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत। मी पुन्हा एकदा आमचे लाडके आयोजक त्यांना विनंती करेन की आपण अक्षयजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे। महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत। आणि आता आपण पुन्हा एकदा वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये। अगदी काही षटकांची कहाणी पुन्हा एकदा अमितजी म्हात्रे यांच्या जुबानी। और ये गेंद खराब है, वाइट बॉल। और इसी बीच स्कोर 19 पे जा रहा है। देखिए ढेर सारी शुभकामना भी आए निशिकांत जी और अमोल जी इनके माध्यम से। व्हाट शॉट, खिली खिली चंपा, खुश हुए रंभा। देखो बड़ा लंबा बड़ा खंबा ठोक दीजिए। बेहतरीन ये शानदार सुमधुर संगीत, ये कि ऐसे व्यक्तिमत्व थे जो सभी को पता है। हमारे साहब जी, अगर साहब जी नहीं होते तो बंबई में कुछ भी होता था।
इसीलिए उन्होंने कह दिया था मुंबई आमची आहे आणि आवाज इथं आमचाच आहे। और अभी ठोकमठोक हुई है, तनीश लय में आया है, ठोका उन्होंने इस बार राज को छक्का। पहले ओवर में 9, दूसरे ओवर में 8। और विकेट से इस बार अपील आउट, पैडल स्वीप करने गए थे, टकरा गई गेंद पैड के ऊपर, विकेट के सामने, अंपायर सहमत और इसी के साथ विकेट नंबर 3 गॉन। मिस्टर तनीश चले बैक टू द डगआउट 13 नंबर के लिए। आपल्या गावातील हक्काचा माणूस अगदी संकेत दिलीप घरत साहेबांचं शुभागमन झालं आणि त्यांना देखील आपण विनंती करतोय या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा। आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे। और नए बल्लेबाज मिस्टर विशाल। 3 विकेट गॉन हो चुके हैं और जिस राज को छक्का ठोका था ना तनीश ने, उस राज ने इस तनीश को चलता कर दिया बल्ले इस बार ड्रेसिंग रूम में। तो भयंकर के 3 विकेट गॉन हो चुके हैं। 54 का पीछा करना है लेकिन रन बन चुके हैं 25। 28 रनों की अभी भी जरूरत है लेकिन ये खराब गेंद होगी। अंपायर यस, ये वाइट +1 मिलेंगे 2 और टीम का स्कोर आगे जाएगा। स्कोर है 27 बोला। तर सन्मान्य राजेंद्र पाटील साहेब डोंगरी यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। 15 गेंदों में 27, 15ला 27 धावा। दरम्यान डोंगरी गावातील सरपंच आपल्या हक्काचा माणूस संकेत दिलीप घरत साहेबांचं शुभागमन झालं आणि त्यांचं देखील आपण वेलकम सहर्ष स्वागत करत आहोत। वेलकम गांव के प्रथम नागरिक सरपंच साहब का आगमन, हार्दिक स्वागत। फुल टॉस डिलीवरी ऑन ड्राइव किया, एक बार फिर से गेंद लॉन्ग ऑन के ऊपर चली गई। ओ हो मिसफील्ड हुई है लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा है 29। बहुत ही शानदार कड़क आयोजन नियोजन और लोग टकटकी के साथ देख रहे। इस बार देखा जाए इस टूर्नामेंट को, ये इस बार लोअर फुल टॉस गेंद काऊ करने के क्षेत्र में लेकिन दूसरे के लिए भाग रहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट और इसी के साथ तीसरे के लिए भागने जा रहे थे लेकिन तैयार नहीं बल्लेबाज। मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और स्कोर आगे जाएगा 31। दरम्यान सन्माननीय भेंडकल गावातील एक गोड व्यक्तिमत्व मिलिंदजी पाटील साहेबांना आपण विनंती करतोय की आपण या प्रमुख व्यासपीठावरती यायचं आहे। जयेंद्र म्हात्रे डोंगरी साहेबांना देखील आपण विनंती करूया, आपण देखील या मंचकावरती येऊन आमच्या मंचकाची शोभा वाढवायची आहे। तो फिलहाल इस बार दूसरे के लिए जाने की कोशिश की थी लेकिन जो बल्लेबाज नॉन स्ट्राइकर एन के ऊपर जो बल्लेबाज है मेरे हिसाब से विशाल ने मना कर दिया क्योंकि खतरा बनने वाला था। लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल और अंकित स्कोर 31। 3 विकेट गॉन भेंडकल के और 13 में चाहिए 23। अंतिम बॉल शेष। ये क्रिकेट है, कोई गारंटी वारंटी नहीं लेकिन डोंगरी गांव में देखिए जनसमूह देखिए। क्रिकेट के हिंदी के भीष्म पितामह रवि चतुर्वेदी साहब जी ने कह दिया था एक मैच में कि ये देखिए पूरी तरह से जो लोग हैं उसे उन्होंने कह दिया कि ये पूरी तरह से जनसमूह समुद्र मौजूद है। ये शॉट अच्छा है लेकिन सामने स्ट्रोक, लेकिन वहां फील्डिंग बहुत ही बढ़िया हुई है।
मगर मिलेंगे भेंडकल के बल्लेबाज को 2 रन यानी कि साहिल को 2 के साथ भेंडकल टीम का स्कोर आगे 33 ओव्हर की समाप्ती. इकडे 3 षटकानंतर भेंडकल संघाची टोटल धावसंख्या 33 ला 3 गडी बाहेर आणि आता 12 चेंडू आणि 21 धावा. 12 ला 21. पाणी घेऊन जाऊ शकता. येस जा पाणी घेऊन जा. बघा पाणी जर तुम्हाला लागत असेल काय थोडा फिटनेस कमी होत असेल तर आपण पंचांना लगेच तिथे सांगायचं. आमचे पंच शरदजी म्हात्रे साहेब आणि दीपक पाटील साहेब उपस्थित आहे बघा. कारण कुठल्याही प्रकारचा कोणी रिस्क घेऊ नका मित्रांनो. तैतीस 12 चेंडू आणि 21 धावा. आमच्या साथ आमचे साथी परम मित्र आमचे बंधुराज हितेजी म्हात्रे साहेब माइंड फ्रॉम दसकार. बाबूशाह क्या शॉट. म्हणून आमचे हितेजी म्हात्रे दसकारला बाबूशाहला बोले पहिल्यांदा तुझा आवाज चेक कर, त्यांच्या आवाज चिंता करू नको. त्यांना अनुभव एवढे वर्ष. आणि बघा आमच्या या स्क्रीनवर या गावचे सरपंच साहेब संकेत दिलीप घरत साहेब इथे उपस्थित आहेत. गावचे प्रथम नागरिक त्यांच्या समवेत आपण पाहू शकता. बघा साधी राणी उच्च विचारसरणी यालाच म्हणतात मित्रांनो व्यक्तिमत्व. दरम्यान सन्माननीय विनोद खरत साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांना देखील आपण विनंती करूया आपण देखील या प्रमुख व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. तो चलते मैदान के अंदर 12 में 21 की जरूरत है. अभी तक दिल्ली दूर नहीं है, नजदीक लाना है आपको. गेंदबाजी साथ स्कोरर प्रीतम. कोटे का दूसरा पारी का चौथा. इस बार बॉल को घुमाने गए थे. बॉल सही टप्पे के सही चवन्नी के ऊपर गेंद थी, छकमा दिया. और इसी के साथ ये गेंद डॉट 11 में 21 चाहिए. भेंडकल के बल्लेबाजों को छोर बदलकर हमला करना पड़ेगा. लेकिन बॉलिंग बेलपाड़ा के देखिए दोनों दिग्गज टीम है. बेलपाड़ा गांव भी क्रिकेट की पंडरी, भेंडकल भी क्रिकेट की पंडरी. और डोंगरी गांव में इस रजनी का आयोजन. मिस टाइम हुआ. मिड विकेट के ऊपर जा रहे गेंद. बॉलर ने जाकर स्वयं गेंद को उठाया देखिए, लेकिन रन लेने की तैयारी में थे लेकिन न रन ले सके क्योंकि तेज थ्रो आया. और इस सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा 34. साथी अंकित जी पाटिल हमारे जो पहली दफा जीता गांव में हमारे साथ मिले थे. और 10 बॉल में 20 रन चाहिए. और वहां से दोस्ती फीट. आज कितने साल हो गए या किस दोस्ती के अंदर कोई इस बार देखा जाए. कहते ना कि कोई भी ऐसा कोई हम कह नहीं सकते कि कई अलग बार लग रहा है. मतलब नहीं है इस दोस्ती के अंदर. फिर भी ये भी दोस्ती की खातिर. और जोरदार इस बार देखा घुटना टेक कर शॉट को खेलने गए थे, लेकिन अंपायर बताएंगे क्या बाइज है कि लेग बाइज. एक सिंगल के साथ स्कोर आगे ज्यादा अपील की थी. और या भेंडकल का स्कोर आगे है. स्कोरर 35. अच्छा तू अच्छे तेरे दिमाग सही है क्योंकि पढ़ा हुआ है ना कि जब मैं आएगा तो हिंदी बोलने का, हिंदी जगह मराठी बोलने का फिट हो जाएगा. और 9 में 19 चाहिए. बम्बई पड़ा में गए थे ना उन लोगों भैया आया मिलने के हाथ मिलाने के लिए सर. 9 में 19 चाहिए. फुल टॉस थी, मारना चाहिए था जोर से, लेकिन मिड विकेट के ऊपर एक के लिए भागे. दूसरा हो सकता है, खतरा नहीं. थ्रो खराब. बैकअप पिच अच्छा था. नतीजा और थ्रो होने वाला था मगर 2 रन मिले. और 2 रनों के साथ हम देख सकते हैं तो भेंडकल का स्कोर आगे जा रहा है 37. 8 में चाहिए 17. 8 चेंडू 17 धावा. पीछे हटना ही नहीं चाहिए. बॉल देखिए बहुत ही बढ़िया बॉल, जबरदस्त. इस बार देखा नेक्स्ट मैच है बालचंद्र एंड बाला स्पोर्ट डोंगरी बनाम आरएस कोटनाका के बीच टक्कर है इस मैच के बाद.
और कोटनगर टीम ने टॉस जीता है। 7 में 17 चाहिए। हिंदुदेव सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉफी से शख्सियत थे, नाम में दम है, इसलिए टूर्नामेंट सबसे दमदार है। और एक बार फिर से अपील, बेलपाड़ा वाला जोरदार अपील कर रहे हैं, मिलेगा जरूर गोट फील्डिंग खतरा। इसी के साथ बल्लेबाज गॉन, विकेट नंबर याद देखा जाए तो चौथा जा रहा है वापस डीजे। बघा कसा आवाज आहे जगदीश पाटील साहेबांचा, गाण्याला सुट्टेबल असा आवाज काढलाय आणि आमचे डीजे मास्टरने बरोबर समय सूचक दाखवली। बॅट्समन इज नेम मुरगाम ठाकुर। मुरगाम ठाकुर 6 में 16 और गेंदबाज है सौरभ पाटील। आखिरी 6 बॉल 6 16 पाहिजे। 16 का डोला किसको लग जाएगा, कौन जीतेगा, बेलपाड़ा भेंकल बेलपाड़ा वक्त बताएगा। और मुरगम ठाकुर तैयार है खेलने के लिए और ये लॉक किया गेंद को। इस बार एक्स्ट्रा गोल के ऊपर से गेंद चली गई, गैप में चौका मिलेगा नहीं। और इसी के साथ गुड फील्डिंग, 2 रन देगी और 2 रनों के साथ बेनकल का स्कोर आगे पहुंचा है 40 के घर में। 4 विकेट गॉन, 5 बॉल 14 रनों की अभी भी जरूरत है और दुधिया रोशनी में चकाचौंध काम चल रहा है। खटैक पहला मैच कांटे का टक्कर का मुकाबला, पैसा वसूल। अंपायर क्या होगा, वाइट बॉल 5 में चाहिए। अभी तक मुझे लगता है 13 रन, बस 2 छक्कों की जरूरत है। अगर 2 छक्के उड़ गए ना तो समझो बेलपाड़ा बैकफुट पर जाएगी। लेकिन बेलपाड़ा के गेंदबाज जो है सौरभ, खुद कप्तान है। और गुड बॉल सौरभ, गुड लेंथ स्पॉट के ऊपर गेंद की। आड़े बल्ले से खेलने गए थे मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई, जोरदार हिट करने गए थे। डॉट गेंद की समाप्ति देखिए, सुंदर बॉल। 3 बॉल में चाहिए 13, 4 बॉल में चाहिए 13, 2 सिक्सर 1 सिंगल। मुश्किल कोई नहीं, लेकिन आसान भी नहीं इस बार नहीं है। आसान है और मुश्किल भी नहीं, ये क्रिकेट है, जेंटलमैन्स गेम। शॉट है, कड़क शॉट है। मैं बोला ना, वास्तव में गृह मंत्री बबनराव कदम क्या बोला था, बोला छक्का। मौली और इसी के साथ 2 बॉल, मुझे 3 बॉल में अंकित 7 चाहिए। देखिए 1 सिक्सर आने के बाद, 1 छक्का आने के बाद देखिए परिणाम क्या हो। और स्कोर आगे गया है 47। व्हाट शॉट, बाबूशाह हमेशा कहते क्या शॉट, शॉट येत नाही तो शॉट। 3 में 7 म्हणून आमचे हितेजी मात्रे त्याला जसकारला बोलले, पहिला तुझा आवाज चेक कर, त्याचा का चेक करू नकोस। 3 ला 7। ओ इस बार बैकफुट अगर पुल कर दिया, 1 रन चुराया, दूसरे के लिए भाग रहे, क्या खतरा बनेगा, पहुंचेगा। ओ हो पहुंच गए।
पहुंच गए अपने घर के अंदर। गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल, और 2 के साथ स्कोर जाएगा 49। अभी 2 बॉल में 5 चाहिए। क्या मुकाबला आया है, यह है डोंगरी गांव की ताकत, इसलिए दमदार आयोजन नियोजन रखा हुआ है। वंदनीय शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे ट्रॉफी 2025। दूसरी रात 2 में चाहिए 5, कंपल्सरी चेसिंग, और ये छक्का, हक्का बक्का कर दिया। मैं हूं ना, झंडे में डंडा, तंबू में बम्बू खड़ा कर दिया डीजे। बल्लेबाज ने देखी धमाका किया, धमाका ऐसा किया कि मानो बेलपाड़ा को ये मैदान छोड़ के घर जाना पड़ेगा। ऐसी तगड़ी बल्लेबाजी, जिंदा दिली बल्लेबाजी देखिए विशाल। इस बार देखा जाए साहिल ने धुआंधार बल्लेबाजी, 2 छक्के चाहिए था। ये देखिए एक बार फिर से फुल टॉस बॉल थी, हैप्टेकर जब आपकी थोड़ी शॉट ऑफ लेन थी और उसके ऊपर ये छक्का, और उसका जस्ट देखिए, और हैप्टेकर के बॉल को उन्होंने 6 रन पहुंचा दिया मिड विकेट के ऊपर, जस्ट मना दिया। महेंद्र सिंह धोनी स्टाइल से मैच को फिनिश किया। अभिनंदन या वेंकल टीम और हार्ड लक बेलपरा टीम, आपका आभार व्यक्त करते बेलपरा टीम, शानदार परफॉर्मेंस दिखाया। लेकिन मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा नो डाउट। हमारे साथी स्कोर बताएंगे कि मैन ऑफ द मैच कौन है। साहिल 24 में लगता है उन्होंने शानदार बल्लेबाजी की अपनी टीम के लिए, 24 रनों की नॉट